तर पुण्यामध्ये नवले पुलावर एक भीषण अपघात झालेला आहे। पाहूया त्या संदर्भातील बातम्या। तर पुणे बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले। हा ट्रक जवळपास 20 वाहनांना धडक देत उतारावरून जात होता। तो अखेर दुसऱ्या एका ट्रकवर आदळला। मात्र या दोन ट्रकमध्ये एक कार सापडली। धडक एवढी भीषण होती की ट्रक आणि कार दोघांना आग लागली, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालाय। अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचलं, मात्र त्याआधी 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। तसंच ट्रकच्या पुढच्या बाजूचा इतका चेंदामध्ये झाला की मृतदेह बाहेर काढण्यासाठी ट्रक केबिनचा काही भाग हा कापून काढावा लागलाय। तर या ट्रकनं काही इतरही वाहनांना धडक दिलेली आहे। काही 4 चाकी वाहनांना धडक देत हा ट्रक त्यानंतर एका कंटेनरला धडकला आणि या दोन ट्रकच्या मध्ये एक कार होती। या कारला आग लागली आणि त्यानंतर या कारमधील सर्व मृत्युमुखी पडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। डेथची संख्या नाजन 6 वाटते। याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला नंतरच देता येईल, परंतु तपास सुरू आहे। युद्ध पातळीवर वेगवेगळे टीम्स लावण्यात आलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन संपलेली आहे। आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये लागलेलो आहे। तर पुण्यामध्ये नवले पुलावरती हा अपघात झाला। नवले पूल परिसरामध्ये हा अपघात झाला। एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला, त्यानंतर त्यांनी इतर वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका ट्रकला जोरदार धडक दिली। या दोन ट्रकच्या मध्ये एक 4 चाकी होती आणि त्यानंतर आग लागली। आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, आत्ताचे नेमके अपडेट्स काय आहेत अगदी थोडक्यात? जगदीश, आपण आता पाहतोय की ही वॅगनर जी आहे ती मध्यभागी होती आणि त्याचा ब्लास्ट जो आहे तो सीएनजी झालेला होता। ती गाडी इथे ठेवण्यात आलेली आहे आणि ट्रकचा पुढचा भाग जो आहे ज्याच्यामध्ये 2 जणांची बॉडी या अक्षरशः जळून खाक झालेली होती, ती बॉडी पुढे ठेवलेली पाहायला मिळते। आणि ज्या वॅगनरमध्ये सीएनजी गाडी होती त्याच्यामध्ये सीएनजी नंतर भडका घेतलेला होता। त्या गाडीमध्ये 5 जण असल्याची माहिती मिळत होती। ही गाडी जी आहे ती आता साईडला घेऊन सगळी प्रक्रिया जी आहे ती फॉरेन्सिकने पूर्ण केलेली आहे। तर दुसरीकडे जिथे हा सगळा ऍक्सिडेंट झालेला होता तिथला सगळा परिसर जो आहे तो व्यवस्थित करण्याचं कामकाज सध्या पुणे पोलीस असेल, अग्निशामक दल असेल, पीएमआरडी असेल, या सगळ्या पथकांकडून जी आहे ती ही सगळी कामं युद्ध पातळीवरती सध्याच्या घडीला सुरू आहेत। कारण का हा रस्ता मागील जवळपास 4-4.5 तासांपासून बंद आहे। हा रस्ता सुरू करणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे सध्या पोलिसांनी या सगळे ट्रक जे आहेत ते बाजूला घेण्याचं कामकाज सुरू आहे। तर दुसरीकडे पाठीमागे या सगळ्या परिसराच्या जवळपास 10 ते 15 वाहनं जी आहेत त्या वाहनांना धडक दिलेली आहेत। काही त्यामध्ये छोटे टेम्पो आहेत, मिनी गाड्या आहेत, एक ट्रॅव्हलर्स आहे, तर 4 चाकी वाहनं जी आहेत ती साधारणतः 4 ते 5 आहेत। पाठीमागे एक छोटासा पूल आहे, त्या पुलावरून देखील एक गाडी जी आहे ती खाली पडलेली आहे, ती गाडी बाहेर काढणं असेल, हे सगळं कामकाज जे आहे ते सुरू केलेलं आहे। आणि लवकरात लवकर हे सगळं कामकाज पूर्ण करून हा रस्ता जो आहे तो यांना खुला करायचा आहे। त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या यंत्रणेकडून सध्याच्या घडीला केले जात आहेत। त्यामुळे नेमकं हे संपूर्ण कामकाज जे आहे ते साधारणतः रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकतं, अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळं कामकाज सध्या पुणे पोलीस असेल, पीएमआरडी असेल किंवा इतर विभाग असतील, या सगळ्या विभागांकडून जे आहे ते सध्याच्या घडीला युद्ध पातळीवरती करत असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जगदीश, रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर पुण्याच्या नवले ब्रिजवर याआधी देखील अनेक भीषण अपघात झालेले आहेत। यामागे एक विशिष्ट कारण आहे, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवले पुलाच्या आधी 3.50 किलोमीटरचा तीव्र उतार आहे। 3.5 किलोमीटरपेक्षा जास्त हा उतार आहे। या उतारामुळे वाहनांचा वेग आपोआप वाढतो। अनेक ट्रक चालक डिझेल वाचवण्यासाठी या उतारावर इंजिन बंद करतात।
इंजिन बंद केल्यानं स्टिअरिंग आणि ब्रेक लॉक होतात. कारण स्टिअरिंग आणि ब्रेकला काम करण्यासाठी वीज पुरवठ्याची गरज असते. वीज पुरवठा बंद झाल्यावर स्टिअरिंग वळवता येत नाही, ब्रेक लागत नाहीत. हा उतार कमी करणं गरजेचं आहे, मात्र प्रचंड खर्चामुळे NHAI कडून टाळाटाळ ही होत आहे. तर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे जोडलेले आहेत. प्रशांतजी, नवले पुलावर कायम अपघात होतो आणि त्याची कारणं आता आपण बघितली की स्टिअरिंग आणि ब्रेक लॉक होतात, कारण अनेक वाहन चालक पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी वाहन बंद करतात आणि हीच गेल्या अनेक अपघातामधील कारणं सुद्धा आहेत. याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे. नाही, याच्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकताय की साधारणतः मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये या रस्त्यावर साधारणतः 1000 बळी गेलेले आहेत. या वर्षामध्येच जानेवारी पासून नोव्हेंबर येता साधारणतः 67 का 70 लाख मृत्युमुखी पडलेल्यांची मोठी संख्या आहे. आणि गंभीर दुखापत होऊन किंवा कायमस्वरूपी इंजोर्ड होऊन नका घरी बसलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. हे होत असताना आपण जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये एखाद्या ड्रायव्हर म्हणजे तो ट्रक चालक असेल किंवा एखाद्या चारचाकीचा म्हणजे छोट्या कारचा चालक असेल, यांनी ऑटोमॅटिक गाडी जी नाही का एकूणच गाडी चालू असली तर ब्रेक काम करतं किंवा स्टेअरिंग काम करतं किंवा अनलॉक राहतं आणि ते नाही का बंद स्विच बंद केलं म्हणून ते नाही का लॉक झालं. ह्याची संख्या खूप कमी आहे. त्याचं कारण असं आहे की मुळातच हा जो टनेल शिंदेवाडी आणि आंबेगावच्या मधल्या डोंगराचा जो टनेल ज्याच्यातून पुण्यामध्ये प्रवेश होतो या ठिकाणी पुणे थेट बँगलोर चेन्नईवरून ते सातारा सांगली कोल्हापूरच्या लोकांचा, त्यावेळेस तिथून जो उतार हा वडगावमध्ये म्हणजे वडगाव बुद्रुक ज्या गावामध्ये उतरवलेला आहे तो अत्यंत वाईट आहे. म्हणजे माझं सुद्धा देशात कुठं झालं, मला अगदी तामिळनाडूचे कौतुक करावंसे वाटेल आणि वेस्ट बेंगॉलचं सुद्धा कौतुक करावंसे वाटेल की या ठिकाणी जे नका सुसाट मार्ग नका वेगाने नका चालणारे रस्ते आहेत किंवा जास्त वर्दळीचे किंवा हेवी ट्रॅफिकचे नका रोड्स आहेत आणि खूप मोठे आहेत. ज्या ठिकाणी छोटी मोठी गावं येतात त्या ठिकाणी बॅरिकेडिंग्स करणे, स्पीड ब्रेकरची संख्या वाढवणे, त्याचबरोबर नाही का सीसीटीव्ही कॅमेरे देऊन स्पीड कंट्रोल करणे, या सगळ्या गोष्टी केल्या. इथं मात्र काय होतंय, टनेलमधून एकदा माणूस बाहेर पडला, कुठलाही कार ट्रक चालक असेल त्याचा स्पीड कमी होत नाही, त्याला 3.5 किलोमीटरचा उतार सापडतो आणि त्याच्यात शहर चालू झालेला म्हणजे शहराची सुरुवात झाली, पुणे शहराची लोकसंख्येची सुरुवात झाली असेल तोपर्यंत त्याच्या गाडीवरचा त्याच्या मनावरचा कंट्रोल संपलेला असतो आणि मग पुढे जाऊन ऍक्सिडेंट होतात. ही वस्तुस्थिती आहे. आजचा ऍक्सिडेंट ह्याच्यामध्ये या सगळ्या यंत्रणा चुकीच्या NHAI जे काय नॅशनल हायवे अथॉरिटी आहे म्हणजे जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, इथं पुणे महानगरपालिका आहे, PMRD आहे, ह्या संस्था कुठल्या आहेत? ह्या संस्था एकाच राजकीय पक्षाच्या किंवा माहितीच्या हातात असणाऱ्या संस्था आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला एकमेकांना टोलवाटोलच करू शकत नाही की या संस्थेवर दुसरं कुठली का सत्तेवर आहे त्या संस्थेवर कुठली आहे आम्ही परमिशन मागितली किंवा मदत मागितली त्यांनी केली नाही असं नाही. एकीकडं महायुतीचा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना त्यांच्या हातात या सगळ्या यंत्रणा असताना रोज म्हणजे दर आठवड्याला किंवा ऍव्हरेज 10 दिवसाला कोणीतरी 1-2 लोक मृत्युमुखी पडत असताना राज्य सरकार हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतंय. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. जी, मात्र प्रशांतजी, ज्या वेळेस हा हायवे बनत होता त्यावेळेस ही बाब लक्षात नाही आली का? ही निश्चित ही बाब लक्षात आली असेल, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठेतरी हे काम फास्टली मार्गी लावायचं किंवा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला हे काम मार्गी लावून त्याला टोल वसूल करण्यासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून बाकीच्या काही गोष्टी पाहण्यात आल्या नाही. मुळातच मला म्हणजे राज्य सरकार असेल की केंद्र सरकारमध्ये जी मंडळी असेल शेवटी राज्य सरकारच्याच वेगवेगळ्या यंत्रणातून या जागेचं पजेशन हे केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे अथॉरिटीला गेलेलं आहे. या सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये ती उपाययोजना का करून घेतली नाही याचं आश्चर्य म्हणण्यापेक्षा हा संताप आहे आमचा की बाबा एखादा ऍक्सिडेंट झाला तर राज्य सरकार किंवा ती यंत्रणा जागी होती. दुर्दैवाने आज या सगळ्या संदर्भामध्ये कुठेही त्या ठिकाणी सुरुवातीला काळजी घेण्यात आली नाही आणि आता म्हणजे मधल्या काळात मी स्वतः साक्षीदार आहे की त्या भागाच्या स्थानिक खासदार
सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्या ब्रिजवर मागच्या वेळेस ऍक्सिडेंट झाला 1-3 महिन्यानंतर आंदोलन केलं. सुप्रियाताईंची तर ढीगभर पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला नॅशनल हायवे अथॉरिटीला गेलेली आहे, पण त्याच्यामध्ये कुठंही या संदर्भामध्ये त्यावेळेस सुप्रियाताईंनी लक्ष वेधलं, इशारा दिला की प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी येतात, पोलीस येतात, नॅशनल हायवे अथॉरिटीची लोक येतात, त्या ठिकाणी आम्हाला सांगत की पुढच्या 1 महिन्यात 15 दिवसात या सगळ्या गोष्टी होईल. ठीक आहे. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा या मागणीला हाताला केला जातो. ठीक खुद्द सुप्रियाताईंनी राज्य सरकार केंद्र सरकारला ट्विट केल्यानंतर सुद्धा कुठेतरी हे या प्रश्नाकडे कुठेतरी त्याला दुर्लक्ष केलं जातं असं आमचं थेट आरोप. ठीक आहे, तर या प्रश्नाची दखल घेणं गरजेचं आहे. धन्यवाद प्रशांतजी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल.